हॅलो गायज, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर सकाळचे वाजले 4:30 आणि आम्ही चाललोय न्यू जर्सीला माझ्या नंदेकडे. तर सकाळची फ्लाईट होती आमची 6:30ची आणि आम्ही उठलेलो 4:30 वाजता. आमची 2 फ्लाईट्स होती म्हणून थोड्याशा तयारीमध्येच निघालेलो आणि मी रात्री माझे केस सॉक्सने वरती केलेले. मी यूट्यूबला व्हिडिओ बघितलेला की त्यांनी करत होता. मी तसं केलेलं आणि तुम्ही बघू शकता म्हणजे खूप डिफरन्स आला. छान कर्ल झालेली आणि मला पण आवडलेली. तुम्ही पण ट्राय करा, खूप छान होतात बघा. हिटलेस का छान दिसत होती. तर सकाळी आम्ही 5:30 वाजता आमचं पूर्ण आवरलेलं आणि अक्षयने ओला बुक केलेली, कारण की एअरपोर्ट इथून 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आमची फ्लाईट होती 6:20ची. तर आम्ही ओलाचा वेट करत होतो आणि फायनली ओला आलेली 5:30 वाजता. आणि पाऊस चालू होता इकडे, कारण कॅलिफोर्नियामध्ये वेदर कधी पण चेंज होतं. आम्ही पोहोचलेलो आणि चेक इन पण केलेली. फ्लाईटमध्ये आलेलो आम्ही 6:10 टाईम झालेला थोडा आम्हाला चेक इनमध्ये, कारण की खूप जास्त लोक होते सकाळी. आणि फायनली आम्ही निघालेलो इथनं आणि आमच्या दोघांमधलं एक सीट खाली होतं, कारण की कोणी आलं नव्हतं. आय थिंक मज्जा झाली आमची. आम्ही झोपून गेलेलो. मग एक सीट खाली होतं आणि इथे आपल्याला एक ड्रिंक कंपल्सरी असते आणि थोडासा नाश्ता देतात, असं नट्स वगैरे देतात जर खायचं असेल तर. आणि तुम्ही वरून बघू शकता इतकं छान दिसत होतं, म्हणजे ते पाण्यामध्ये पूर्णपणे बर्फ दिसत होता. मला राहवलं नाही म्हणून मी व्हिडिओ काढलेला तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप छान आणि तुम्ही बघू शकता इतकं छान दिसत होतं वरून. आणि मी पूर्ण माझ्या मोबाईलचा यूज करते. आम्ही पोहोचलेलो डेन्व्हर एअरपोर्टमध्ये सकाळी 10 वाजता आणि आम्ही सेकंड फ्लाईटमध्ये बसण्यासाठी वेट करत होतो. त्याचा टायमिंग होता 11:30 वाजता. देन आम्ही पोहोचलो 4:07. हेलो गाइस, बहुत ठंडी कैसे मंगाएगा? आम्ही पोहोचलेलो आणि वेट करत होतो, कारण की माझी सासू मॉम येणार होती आणि त्या फायनली आल्या आणि मग आम्ही सगळे बसून वेट करत होतो आमच्या नंदेचा. दीदी को बता रही हूँ क्या सोचा मैं ब्लॉगिंग करने वाली हूँ। कितना मस्त शो है ये कुछ नहीं है 10 दिन चले आना था तो मैं तेरे को नेगेटिव 15 में बाहर तक कर देती शो नहीं है तो मैं निकलती ही नहीं दीदी बाहर तेरे को थोड़ी पता था कि गर्मी में गया था। हाय हाय आरती मैम आना छुप गई एक सेल्फी लेते मग आम्ही सगळ्यांनी मिळून डिनर केलेला. खूप टाइम झालेला येण्यासाठी. जाता जाताच आम्ही डिनर करून मग घरी गेलेलो. तुम्ही बघू शकता इतका स्नो होता, इतकं छान वाटत होतं रस्त्याला, विचारूच नका. तर सेकंड डे मी उठलेले काहीतरी 7 वाजता, कारण की आम्हाला जायचं होतं वॉटर पार्कला. तर सकाळी उठलेले, नाश्ता केलेला. व्ह्यू बघू शकता इतकं मस्त वाटत होतं. आणि आम्ही घरातून निघालेलो. स्नो आहे बघा. ह्या आम्ही थांबलेलो खाण्यासाठी, तेव्हा काढलेला. स्नो पडत होता वरनं. मी बोलले व्हिडिओ काढते. खूप छान वाटत होतं. इतकी थंडी होती बापरे. नाही तसं आम्ही वॉटर पार्कला, इंडोर वॉटर पार्क होता. हा तो वॉटर पार्क होता कालाहरी. हे समोर दिसतंय ते राहण्यासाठी आणि बाजूला होतं ते पूर्ण इंडोर वॉटर पार्क होता. हा होता आमचा रूमचा व्ह्यू.
आम्ही 2 दिवसासाठी गेलेलो. बहुत बड़ी है। देख लो कितनी मस्त अक्षय। देखो चिल्ला मत, घबरा जाएंगी, घबराना नहीं उसे। देख देख देख, ओह माय गॉडनेस, ये कालू जैसा यो देख लो कितनी मोटी है। देख, ओह माय गॉड, नहीं बोका है, मेरे को बहुत पसंद है बिल्लियाँ। बोका में लड़का है, देख 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 देख, ओह माय गॉडनेस, ये मेरे फोटो, मेरे वीडियो खींच उसके साथ। चलो चलो, आ रही है हमारे साथ, आ रहा है? आम्ही जेवणासाठी गेलेलो तेव्हा आम्हाला ती मांजर भेटलेली, म्हणजे बोका. आणि नंतर आम्ही जेवण करून आलो आणि मग आम्हाला दिसला टाईम झोन. मग आम्ही कार्ड काढलेलं 2, एक माझ्यासाठी आणि एक आणण्यासाठी. आणि आणण्याने बघा किती तिकीट जिंकले पण. मज्जा आलेली खूप जास्त. तर दुसऱ्या दिवशी आम्ही रूम सोडलेला आणि सगळे बॅग्स आम्ही कारमध्ये ठेवण्यासाठी घेऊन गेलेलो. कारण की आम्हाला परत वॉटर पार्कमध्ये जायचं होतं. आम्ही निघणार रात्रीचं होतं. सो पहिल्या सगळ्या बॅग्स आम्ही कार्समध्ये ठेवलेल्या. देन आम्ही वॉटर पार्कमध्ये गेलेलो खेळण्यासाठी. वाह स्टैंड ऑन स्माइल बस हो गया चालू रखना यार अरे तो बर्थडे करवा नहीं सकता, मंडे को है, अब से मजा करेंगे। हो गया मैंने खा ट्राई को टेस्ट किया, तो ट्राई कर मासू खाई ले ये पीस बीच में से करो, नहीं उसको नहीं काटना, चाकू से नहीं काटना, चाकू से वो 2 होते तो ही होता है यार ठीक से। आणि आम्ही निघालेलो रात्रीचे 6 वाजता वॉटर पार्कमधून घरी जाण्यासाठी. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलेलो कसिनोमध्ये सगळेजण. त्याचं नाव होतं हार्ड रॉक कसिनो, न्यू जर्सीमध्येच. ओ इधर देख, इधर देख हां 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 डांस करो। आम्ही एन्जॉय केला आणि रिटर्न घरी निघालेलो 12:30 वाजता. खूप मज्जा केलेली. आणि हा होता आमचा थर्ड डे. थर्ड डेला आम्ही दुपारी 2:30 वाजता निघालेलो न्यूयॉर्कसाठी. मी, अक्षय, माझी नणंद आणि तिची मुलगी. आम्ही 4घच जण चाललेलो कारण की तिथे खूप जास्त चालावं लागणार आहे म्हणून आम्ही मम्मीला नाही घेतलेलं सोबत. आणि आम्ही तिथे पोहोचलेलो 4 वाजता. कारण की तिथून पण आम्हाला परत ट्रेननी जायचं होतं कारण की कार्स जाऊ नाही शकत मध्ये. खूप जास्त ट्रॅफिक आहे मध्ये. गाडी बघा गाडी. ई. ही गाडी मी मूव्हीजमध्ये बघितलेली खूप वेळा. खूप छान होती.
मग आम्ही बसलेलो ट्रेनमध्ये. ही पहिली ट्रेन होती. आम्हाला अजून एक ट्रेनमध्ये बसायचं होतं. माहिती नव्हतं काहीच, पण तरी निघालेलो. माझी नणंद एकदा जाऊन आलेली. तिला थोडंफार माहीत होतं, तरी थोडं कन्फ्युजन होतं. तरी निघालेलो. हो, मस्त. तुम्ही बघू शकता सिटीच्या मधून ट्रेनचा रस्ता होता. इकडे पण खूप जास्त स्नो पडलेला आणि तो वितळलेला. मी काढलेला व्हिडिओ. सेकंड ट्रेनमध्ये बसण्यासाठी आम्ही आलेलो. तर आम्ही फायनली पोहोचलेलो न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये. इतकं छान, ओ माय गुडनेस! खूप छान दिसत होतं. पहिल्यांदी असं मी काहीतरी बघितलेलं खूप छान. Clap your hands, clap. Check this out, y'all. Don't blink. So, if you see something you like, make some noise. No. Stop the music. Yo, what the hell you doing? मग आम्ही गेलेलो एक हर्षी म्हणून, तिथे खूप मोठं स्टोर आहे. आम्ही तिथं हर्षीची चॉकलेट होती, त्याच्यावरती फोटो प्रिंट करायचा होता. तर आम्ही तिथलाच जो फोटो काढलेला तोच त्याच्यावरती प्रिंट केलेला. एक आठवण म्हणून. कारण फर्स्ट टाईम आलेलो मी इथे, अक्षय पण. आणि खूप मजा आली. नंतर स्नो पडायला लागला, मग आम्ही तिथनं निघालेलो. खूप टाईम पण झालेला तसा, 10 वाजून गेलेले. बघू शकता किती छान स्नो पडत होतं. आम्ही ट्रेनचा वेट करत होतो. Happy birthday to you. We love you. Happy birthday. Happy birthday. आज होता 4th डे आम्हाला इथे आणि आज होता आन्याचा बर्थडे. तर आम्ही सगळे गेलेलो गेम झोनमध्ये एन्जॉय करण्यासाठी. कैसे फोकस करेगा? ध्यान रखना पत्थर. ओ नहीं, असली में तो नहीं कर रही थी. बाबा एक एक लाइन में तो परफेक्ट हो रहा है. तिथून आलो आणि आन्याचा बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता. तर सगळे फॅमिली आलेली त्यांच्या घरची पण, आणि मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलेलं तिचं. आज होता 5th डे आम्हाला तिथे. तर आम्ही गेलेलो सी फूड खाण्यासाठी. मला खूप जास्त सी फूड आवडतं. दीदीने सजेस्ट केलेलं आणि आम्ही तिथे गेलेलो. हा होता क्रॅब लेग्स. आणि हे होतं अल्डी स्टोअर, जसं आपल्या इकडे
डी-मार्टचं स्टोअर आहे तसं इकडे अल्डीचं असं स्टोअर भेटतं. आनूला खूप आवडतं तर दीदीने त्याच्यासाठी आणलेलं आणि आम्ही त्यासाठी खूप मेहनत केली 4 तास. गाना ही भूल गया. गाना उसमें 10% ही था. हा होता 6th डे आणि आम्ही निघालेलो वॉशिंग्टनला. इथे गेलेलो आम्ही नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन हिस्ट्री बघण्यासाठी. वन में आणि आम्ही तिथे 2 डेजसाठी गेलेलो कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला फंक्शन होतं बेबी शॉवर म्हणून. पण मी तिथे व्हिडिओ नाही काढला. फोटोज तुम्ही बघितले असेल Instagramला. 7 डेसाठी आम्ही तिथे गेलेलो आणि रिटर्न आलेलो. हा होता 8th डे. स्नो बघू शकता कारण की रात्री खूप जास्त स्नो झालेला. स्नो स्टॉर्म झालेला तिथे. लोकांना बाहेर निघण्यासाठी मनाई होती. बघू शकता इतका स्नो होता भाई. पुन्हा आपल्या गुडघ्यापर्यंत स्नो येत होता चालताना. Yeah, we're making a big one. We're gonna make a surrounder, and the surrounder, we put the head on top. But the middle part's supposed to be a little bit bigger. Yeah. Instead of putting snow on top of it, you roll it and then hit the ball. I can't roll the big ball, it's heavier. The tiny one? The tiny one, yeah, but I wanna make the shape perfect. I don't know. बस परफेक्ट. स्ट्रेट और नीचे जा. ये जा. स्नो एंजल बना. अब हाथ ऊपर नीचे जंपिंग जैक्स कर रही है ऐसा. करना स्नो पैर यूज हो गया. मैंने करा. मैं गिर जाऊंगा तो. है ना ये जगह दो. मेरा घास भी नहीं है. बस हो गया. मेरा ये वापस. ऐसे करके मर गया. Oh my god. स्नोमैन देखा. स्नोमैन के साथ खड़ी रही. तर नेक्स्ट डे 9th डे म्हणजे आज आम्ही निघालेलो घरी येण्यासाठी रिटर्न. दुपारचे वाजलेले 3 आणि आमची फ्लाइट होती 4:15 वाजताची. खूप मस्त वरून दिसत होता स्नो. तुम्ही बघू शकता. खूप छान वाटत होतं. आम्ही फ्लाइटमध्ये बसलेलो फर्स्ट. जायच्या वेळेस पण 2 फ्लाइट्स होत्या आमच्या. पण मी जास्त व्हिडिओ नाही काढले कारण खूप थकलेली. झोपलेलो पण आम्ही. हे वरून बघू शकता इतकं छान वाटत होतं. आणि नाईट व्ह्यू तर तुम्ही बघू शकता इतका छान दिसतो. खूप मस्त. जेव्हा लँडिंग व्हायचा टायमिंग येतो त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. खूप छान दिसतं पूर्ण सिटी, लाइटिंग. आम्ही पोहोचलेलो 10:30 वाजता ओंटारिओमध्ये. तर अशी गेली आमची 9 दिवसाची ट्रिप. आम्ही रिटर्न आलेलो. खूप मज्जा आलेली. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण की मला असं वाटत नाही की अजून व्हिडिओ बनवावा. तुम्ही बघतात पण लाईक नाही करत. तर तुम्ही लाईक करशाल तेव्हाच मला असं वाटेल की मी अजून व्हिडिओ बनावे. जर तुम्हाला वाटत असेल की मी अजून व्हिडिओ बनावे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. गुड नाईट गाईज.